लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी आणि केन चेस अकादमी इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 9 वर्षाखालील खुल्या मुला-मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या। या स्पर्धेत कोल्हापूरच्या अवनीश जितकर यांना अजिंक्यपद पटकावलं तर बेळगावचा रिधान कलगटकी उपविजेता ठरला। इचलकरंजीतील लायन्स क्लबच्या सभागृहात पार पडलेल्या या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांमधील 100हून अधिक बुद्धिबळपटूंनी सहभाग घेतला होता। चेस असोसिएशन कोल्हापूर आणि चेस असोसिएशन इचलकरंजी यांच्या मान्यतेने लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी आणि केन चेस अकादमी इचलकरंजी यांच्या वतीने 9 वर्षाखालील खुल्या मुला-मुलींच्या केन बुद्धिबळ विजेता 2025 स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं। स्विस लीग पद्धतीने आणि आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकूण 8 फेऱ्यात ही जलद बुद्धिबळ स्पर्धा पार पडली। बेळगाव, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर, निपाणी, गडहिंग्लजसह विविध भागातील 100 नामांकित खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला। अंतिम फेरीनंतर कोल्हापूरच्या अवनीश जितकर याने प्रथम क्रमांक पटकावत अजिंक्यपद मिळवलं, तर रिधान कलगटकी उपविजेता ठरला आणि विहान अस्पतवार याने तृतीय क्रमांक मिळवला। स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके, ट्रॉफी आणि पदके प्रदान करण्यात आली। यावेळी पंच, प्रशिक्षक, पालक आणि बुद्धिबळ प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल खेळाडू आणि पालकांनी केन चेस अकादमी आणि लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी यांचे विशेष कौतुक केलं।